काय झालं की विराज शिंदे नावाचा जो एक गद्दार आहे, म्हणजे खरं तर तो माझ्या केसमध्ये आहे, त्याच्या खोट्या त्याने माझ्यावर जे खोटं एफ-आय-आर केलं होतं आमच्या 2-4 जणांमुळे, त्यामुळे मला जेलमध्ये जावं लागलेलं होतं. जे 4 केस होते त्यातला हा एक होता. याने जयकुमार गोरेंचं ऐकून अत्यंत खोटे तक्रार केली होती. त्याच्यामध्ये न्यायालयाने त्याला जाम खडसावलेलं आहे. न्यायालयाने या विराज शिंदेवर ताशेरे ओढलेले आहेत. तर हा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढला होता आणि नंतर तो त्याच्या पत्नीला, म्हणजे तो स्वतः लढला नव्हता, त्यांची पत्नी ऋतुजा शिंदे ह्या निवडणूक लढल्या होत्या आणि तो त्याच्यानंतर त्याला सभापती, त्यांच्या पत्नीला सभापती पद मिळाल्यामुळे त्याने राष्ट्रवादीशी गद्दारी केली आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता यांनी विराज शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं, जोरदार आंदोलन केलं होतं. आणि तिथं हा पट्टे आपला संदीप जाधव, आंबेडकरांना मानणारा, गळ्यात त्याच्या निळा मफलर असतो, त्याची ती खूनच आहे, म्हणजे आयडेंटिटी कार्डच आहे की मी पक्का आंबेडकरवादी आहे. आणि हा तिथं केला होता. खरं तर त्याचा काही संबंध नाही त्या वाईशी, म्हणजे गावाशी संबंध नाही, त्या विषयाशी संबंध आहे त्याचा. संदीप जाधवचा संबंध कशाशी आहे? संविधानाशी आहे, कायद्याशी आहे, जनतेशी आहे. हा तिथं गेला, तिथं त्यांना कोणी ओळखत नाही, परंतु हा तिथं जाऊन जे त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काय घोषणाबाजी केली? यांनी महेश शिंदेच्या विरोधात घोषणाबाजी केली, यांनी विराज शिंदेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याने विराज शिंदे यांच्या पत्नीच्या निवडणूक लढलेल्या होत्या आणि त्यांनी चुकीचं काम केलं. त्याच्या पत्नीच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी केली. त्याच्यानंतर महेश शिंदेच्या ज्या पत्नी आहेत, ज्या अध्यक्षा झालेल्या आहेत चुकीच्या पद्धतीने, प्रिया महेश शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आणि मला वाटतंय माझ्या आठवणीनुसार त्याने काही नाव घेतलेलं नाही त्या दोघींचंही. आणि जरी घेतलं असलं तर काय चूक आहे? तुम्ही त्या पदावर आहात ना, तुम्ही त्या पदावरच्या महिला आहात, तुम्ही चुकीचं केलंय म्हणून ते टीका केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही महिला म्हणून टीका केलेलं नाही. हा महाराष्ट्र आपला अहिल्यादेवींचा आहे, हा महाराष्ट्र आपला सावित्रीबाईंचा आहे, हा महाराष्ट्र आपला जिजाऊंचा आहे. त्याच्यामुळं महिलांना, म्हणजे माझ्या बोलण्यात तर मी नेहमीच ज्या चुकीच्या वागतात महिला त्यांच्याविषयी सुद्धा मी आदर व्यक्त करतो. आणि आपला संदीप जो आहे, संदीप जाधव, तर याने या चुकीच्या महिला ज्या चुकीच्या पद्धतीने वागल्या त्यांच्यावर त्याने टीका केलेली आहे. त्याला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार. परंतु ह्यांनी याचाच मुद्दा उपस्थित करून, काय म्हणतात, पराचा कावळा करून संदीप जाधव याच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत.